ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपलं चॅनल कोणचं आहे? सिद्ध भैरवनाथ चॅनल. आणि ह्या चॅनलमधून काय आहे? समाज प्रबोधन, विज्ञान आणि अध्यात्म आणि आजची परंपरा. बघा, आज आपली भारतीय संस्कृती काय सांगते? जगा आणि जगू द्या. आणि भगवंतांनी जे अवतार घेतले ना, 10 अवतार, धर्मसंस्थापकानाय संभवती युगे युगे. ज्या वेळेला अधर्म माजतो, मीच खाईल, मला कोणाची गरज नाही. धर्म काय? धर्म दिदे धारते धर्म. ज्या विचारांना आपणही जगू, दुसऱ्याला जगू, या विचाराचं नाव धर्म. आता ही जी धर्माची व्याख्या आपण काय केलेली आहे, ही आपण केलेली आहे. मुसलमान, हिंदू, मराठा, जाती कोणच्या आहे? स्त्री आणि पुरुष आणि नपुसक. आणि धर्म मी जगल आणि त्याला जगू देईल. ज्या विचारांना सगळ्या प्राणीमात्राला सुखानं जगता येतं, त्या विचाराचं नाव का धर्म. आणि ही विचारधारा धरून मी हा चॅनल बनवलेला आहे. या चॅनलचा हेतू काय आहे? का इथं भैरवनाथाचा प्रचार व्हावा, इथं पर्यटन झालं का 4 लोक येतील जास्त आणि गोरगरिबांना रोजगार मिळेल, गावाचे व्हावा, तालुक्याची व्हावा. आणि हा उद्देश आहे. आता मी आपल्याला काय सांगतो, माझं जीवनचरित्र बघा. मी 5 वर्षाचा असताना माझी आई वारलेली. आणि मग लोकांच्या कुठंतरी सहाराना वडील आणि लोक मला काहीतरी जेवण द्यायचे, लोकांचं उष्ट राहील ते मला द्यायचे. वडिलांनी दुसरी आई केली, ती येडपट होती आणि तिला एक मुलगी झाली. तर बघा, मग मी काय केलं, मला गीतेचे विचार मिळाले, स्वाध्याय विचार. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही, काम करायची हिंमत तुझ्यात आहे. आणि संकट आले, गीतेत काय सांगितले? आपण देवापाशी सुख मागतो, प्रसादे सर्व दुःखांना हानी रशोपजायचे. दुःख आलं ना त्याला प्रसाद म्हण. आणि माझ्या जीवनामध्ये आणि मग मी काय केलं, 7वी फायनल पास झालो. जनावरं वाळायचे आणि गोरगरिबी. आणि मग मी काय केलं, कष्ट करायला सुरुवात केली. एक व्यवसाय थांबून राहिलो नाही. शेती, न्हाव्याचा धंदा, जंगलातून लाकडं आणले, दुकान उभं केलं, न्हाव्याचा धंदा, शेती, आयुर्वेदाचं ज्ञान, ज्योतिष भविष्य आणि मजुरी, सतत उद्योग. गीतेचा पहिला अध्याय काय आहे? कर्मणकाधारेषु महाफलेषु कदाचिन. दुःखाला भिवू नको, दुःखाला प्रसाद मान आणि सतत कर्म करताना मिळलं तर मिळलं, नाही मिळलं तर नाही मिळलं. असं करून माझी जमीन एकदम डोंगर आहे. त्या डोंगरात कष्ट करून आणि 40-50 लाख करून पर्यटन स्थळ बनवलेले. तिथं आजही मी शेती व्यवसाय करतो, आयुर्वेदिक सेवा करतो, लोकांना आयुर्वेदाची माहिती सांगतो. आणि माझं घेणं देणं काही नाही, काय त्यांच्या स्वकुशीनं काय असेल ते. आणि मग मी आयुर्वेदाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, स्वागत तोरकडवाणी. आणि लोकांना औषधं डॉक्टर लोक लिहून द्यायचे, 100 रुपये घेतात, मी फुकट लिहून देतो. मला फक्त एकच आहे, एखाद्याला औषध लिहून दिलं आणि त्याला गुण आला, मला समाधान वाटतं. दुसऱ्याला जर सुख मिळलं तर आज समाजामध्ये काय आहे, दुसऱ्याच्या दुःखात सुख मानतात आणि मला दुसऱ्याच्या सुखात मला सुख मिळतं. आणि मग आज माझं वय 70 73 वर्ष वय. भगवंतांना मला हे जे विचार लोकांना देतो त्याची पुण्य आहे. आणि आज मला भगवंतांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे. जसं मला ठेवलं आहे तसं तुम्ही आज काय सांगितलेलं आहे, रामदास स्वामींनी, जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. जे आपल्याला येतं आहे ते दुसऱ्याला सांगा. पण आज काय झाले, समाजामध्ये कोणीच कोणाला सांगत नाही, काय चांगला सल्ला देत नाही. तर तुम्हाला जर जास्त जगायचं असेल, सुखानं जगायचं असेल, तर दुःख आलं ना त्याला प्रसाद माना, सुख आलं ना त्याला प्रसाद माना. आणि तुमच्यापाशी जे काही चांगले विचार असेल तर ते लोकांना द्या. आजही मी
थोडं मी खातो, थोडं दुसऱ्याला देतो. काय म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, पांडवांनी काय केली, भिक्षा वाटून वाटून खाली, एक बायको वाटून वाटून की वापरली. आणि तसं आपण पहिला घास कोणाला काढतो, गाईला, कावड्याला, कुत्र्याला. म्हणजे प्राणी मात्र व दया करा, ही आपली भारतीय संस्कृती शिकवते. आणि आपली संस्कृती जोपासण्याकरता हा चॅनल बनवलेला आहे. या चॅनलमधून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलं, सदस्य झाले, तर मला अजून हुरूप येईल. काय क्लिक करायला काय तुम्हाला पैसे लागते नाही आणि सदस्य व्हायलाही पैसे लागते नाही. पण मी अभ्यास करतो आणि अभ्यास करून ही माहिती लोकांपर्यंत बसतो. जशी मी पोचवतो तसे आपणही पोचवा. आणि जास्त आयुष्य जगण्याकरता हा मनुष्यदेह दुर्लभ आहे. आता मिळाला, परत मिळाला नाही. मग मिळायला जन्म कसा वापरा, दुसऱ्याकरता वापरा, स्वतःकरताही वापरा आणि या जीवनाचं कल्याण करून घ्या. जय भैरवनाथ महाराज की जय.